साक्री पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच। मसदी येथील गुंजाळ यांच्या शेतातून 39,27,000चा अवैध दारू साठा जप्त, सलग दुसऱ्यांदा दमदार कारवाई। साक्री तालुक्यातील मसदी गाव शिवारातील वसंत शामराव गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश वसंत गुंजाळ हा खेळत असलेल्या शेवगा पिकामध्ये दारू साठा लपवल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी आपले पोलीस कर्मचारी सोबत घेत सदर ठिकाणी छापा टाकला असता रॉयल ब्लू विस्कीचे 140 खोके मिळून आले। सदर दारूसाठा 39,27,000 रुपये किमतीचा असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले। सदर कारवाईबाबत साक्री पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे। सदर आरोपींवर दुसऱ्यांदा कारवाई केल्याने बनावट दारू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। सदर आरोपी जयेश गुंजाळ यांच्या विरुद्ध भांडवी कलम 123 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे, प्रसाद रौंदळ, राजेंद्र साळुंखे, राजू जाधव, संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, तुषार जाधव, अनिल चव्हाण, साईनाथ पवार, धनंजय चौधरी यांनी कामगिरी बजावली। साक्री पोलीस स्टेशनचा कारभार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या हाती आल्याने खलाणे यांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनचे DPI जयेश खलाणे आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मसदी गावामध्ये आरोपी नामे जयेश गुंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास 67,20,000 रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती। त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगाने जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धरती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास 39,27,000 रुपयाचा मुद्देमाल, ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडची देखील दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे। एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास 1,50,50,000 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे, मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सखोल तपास अजून करत आहोत। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल, त्याच्यामध्ये संबंधित कलमवाढ पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ती दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिसिजन कशा पद्धतीने करणार होता याचा तपास साक्री पोलीस करत आहेत। एकूणच ह्या चांगल्या कामगिरीबद्दल साक्री पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो। धन्यवाद।